8 PM स्पेशल रिपोर्ट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनसेची। नुकताच राज ठाकरेंनी बँकांमधला मराठीचा मुद्दा घेतला आणि त्यात कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली। तर उत्तर भारतीय विकास सेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे, ज्यात मनसेची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली आहे। पाहूयात। राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतं। सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। मनसेची मान्यताच रद्द करा या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे। उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली। गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी बँकांमध्ये जाऊन पाहणी करा असं म्हणत मराठीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर बँकांमध्ये जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला। तसंच काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँक अधिकाऱ्यांना मारहाणही केली। त्यामुळेच उत्तर भारतीयांनाच टार्गेट करून मारहाण होत असल्यानं मनसेची मान्यताच रद्द करा अशी मागणी करणारी याचिका शुक्ला यांनी केली आहे। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्यानं इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा लागेल। कोण आहे तू? मला नाव पण आठवून येत नाही। संदीप देशमुख देशपांडे कोण आहे? कोण आहे तू? संविधानचं वर आहे का? अरे मी राज ठाकरेंच्या विरुद्ध चाललंय। हे छोटे मोठे लोक यांच्याबद्दल तुम्ही बोलू नका मला। कोण आहे तू? काय करणार तू? येऊन मारणार का? मारू द्या। आम्ही भोलेनाथचे भक्त आहेत, हिंदू आहे, सनातनी आहे। सुनील शुक्ला जिंदा बचेगा तो नहीं छोड़ेगा। पंडित आहे, ब्राह्मण आहे, नाही सोडणार मी। राज ठाकरे हिंदूंनाच मारहाण करतायत, त्यामुळे राज ठाकरेंचा नारा गजवाय हिंदचा असून हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतल्याची टीका सुनील शुक्ला यांनी केली आहे। कोणाला मारले ह्या लोकांनी? ब्राह्मण लोकांना मारलंय। पांडे, तिवारी, चौबे, दुसरं जे क्षत्रिय लोक आहेत, जे सिंग आहेत, जे ठाकूर आहेत, त्यांना मारहाण केले। तिसरं, यांनी आजपर्यंत मुसलमान लोकांना नाही मारलं। हा मुसलमानचा पक्षाचा आहे। आमचा नारा काय आहे? उत्तर भारतीय विकास सेनाचं हिंदू राष्ट्र की करो तैयारी, जुड रहे भगवाधारी, हे आपलं नारा आहे। राजसाहेब ठाकरेंचा नारा काय? गजबाय हिंद की करो तैयारी, लियाऊं हिंदुओं को बांटने की सुपारी। सुनील शुक्ला सुप्रीम कोर्टात गेले तर दुसरीकडे लोकसभेत एलजेपीचे खासदार राजेश वर्मा यांनीही मनसेचे गुंड मारहाण करतायत, उत्तर भारतीयांना संरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे। कोई व्यक्ति यदि अपने मां, अपने पिता, अपने परिवार को छोड़कर किसी अन्य राज्य में जाकर यदि वो नौकरी करता है तो वो किसी शौक से नहीं करता, वो मजबूरी से करता है। तो योग्यता के आधार पर नौकरी पाने वाले महाराष्ट्र में पूर्वांचली हिंदी भाषियों पर लगातार एमएनएस के जो गुंडों के द्वारा मारपीट की जा रही है, मैं इस विषय को आपके माध्यम से इस सदन में रखना चाहता हूं। माननीय गृह मंत्री जी से और माननीय मुख्यमंत्री जी से महाराष्ट्र के अनुरोध करना चाहता हूं कि हिंदी भाषी, पूर्वांचली हिंदी भाषियों को आप संरक्षण देने का काम करें। जो भी सरकार जब आती है उनको इस बात को ध्यान देना चाहिए कि एक समुदाय के लोग जो बहुत मेहनत करते हैं और उनको गाली दी जा रही है और चुपचाप ये जो है सरकार देख रही है। जब इलेक्शन आता है तो आप उत्तर प्रदेश से नेता बुलाते हो और बुला करके उत्तर भारतीयों को अपनी तरफ खींचने की कोशिश करते हो, और जब उत्तर भारतीयों को अपमानित किया जाता है बोलते नहीं हो। मैं समझता हूं कि जिन्होंने भी पिटीशन डाला है बिल्कुल ठीक डाला है, और ऐसे लोगों पर पाबंदी लगनी चाहिए जो मराठी और उत्तर भारतीय के नाम पर लोगों को बांटना चाहते हैं। तर याचिकेमागे भाजपच असल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलाय। प्रादेशिक पक्ष संपवण्याचं षडयंत्र भाजपचंच असल्याचं देशपांडे म्हणाले। मुळात तुम्ही याच्यावरचं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही, आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार नाही। असं कधीच भारतीय जनता पार्टी करणार नाही, त्याला आमचं समर्थनही नाही। मनसेने हा विचार करू नये। मला वाटतं राजसाहेबही असा विचार करणार नाही। कोणी खालच्या लोकांनी केला असेल तर त्यांनी हा विचार काढून टाकावा, कारण मनसे वगैरे भारतीय जनता पार्टी असा कधीच विचार करणार नाही। राज ठाकरेंनी बँकांमधील मराठीच्या आंदोलनाची घोषणा गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून केली।
पण 5 दिवसातच आंदोलन मागे घेतलं. मात्र उत्तर भारतीयांना मारहाण झाल्यानं आता मनसेच्या पक्षाची मान्यताच रद्द करा अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली आहे. गोविंद ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई.